श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय राम जय राम, श्रीराम जय जय राम। कुंडली कवदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी अरुण वासुदेवरी वासुदेवरी वासुदेवरी। ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्वेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकळारतमती प्रकाशु, मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी। गणाधीश जोई सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूल चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। स्वानंद सुखनिवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, परमपूज्य गुरुमाऊली शिवतर गळीचे संशोधक श्री गुरुदेव अर्जुन बाबा आणि आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन पंढरपूरची वारी म्हणजे जन्म मरणाची वारी, आणि या माध्यमातून आज एक चांगला उपक्रम राबवलेला आहे। जन्म मरणाची वारी, वारी म्हणजे वारकऱ्यांची उपासना आहे। आणि अनंत जन्मेचे म्हणजे ज्ञानोबराया 750 वर्ष झाली, त्याच्या अगोदरपासून ही वारी चालू आहे। म्हणजे त्यांचे आजोबा पंजोबा एका महात्म्याच्या मुखातून मी ऐकलेले की 750 वर्षाच्या अगोदरपासून ही वारी चालू आहे। वारीमध्ये म्हणजे भजन कीर्तन नामस्मरण, आणि ज्या वाटेने आपण चालतो आणि चालत आहोत ती संतांची वारी। आता वारीचे प्रकार कसे आहेत की 4 आहेत। म्हणजे एक चैत्र वारी, एक माघ वारी, एक कार्तिक वारी आणि मोठी आषाढी वारी। काही निष्ठावंत वारकरी हे महिन्याची वारी करतात, काही वारकरी हे आषाढी करतात, काही वारकरी जे नित्यनेमाचे ते कार्तिकला जातात। आणि जो वारीमध्ये जो आनंद आहे हा आनंद कुठेच नाही आहे। कारण काय आहे की वाट दाखवणारे भरपूर आहेत। निळामणे वाटे लाविले वाटे सोपंते, म्हणजे वाट दाखवणारे संत आणि सद्गुरू आहेत। म्हणून सद्गुरूंना पहिलं शरण जाणं फार महत्त्वाचं आहे। कारण वारी सहजासहजी प्राप्त होत नाही, या वारीच्या मागे कोणाच तरी पाठबळ लागतं, सद्गुरूची कृपा। कारण जर मागं आपण गेलो तर आपल्याकडे आपली अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे काहीच साधन नव्हतं, पण ज्या ज्या गावामध्ये सद्गुरूंचा पाय लागलेत, आणि सद्गुरू म्हणजे लक्ष्मी, ज्या ज्या गावाला सद्गुरूंचे पाय लागले तिथे लक्ष्मी प्रकट झाली। आज आपल्या रामदास पठारामध्ये आज जवळजवळ 100 कीर्तनकार तयार झालेत। ही कुणाची कृपा आहे? सद्गुरूंची कृपा आहे। गणेशनाथ बाबांनी तेव्हा एसटी नव्हत्यात, पण बैलगाडीमध्ये प्रवास करून खेडेगावामध्ये आज माणसाला की जगाचा मालक भगवान पांडुरंग आज कुठे असेल तो पंढरपुरामध्ये, आणि मार्ग दाखवणारे सद्गुरू आहेत। म्हणून ज्या वाटेने चालतो ती सद्गुरूची कृपा आहे। आज बघा लाखो भाविक आज पंढरपूरला, एका माऊली नुसतं माऊली म्हणतात, धक्का लागला तरी कोण शिवाय देत नाहीत, पण माऊली बोलतात। आणि बघा तिथं कुणाचं म्हणजे काय 18 प्रकट जातीचे लोक असतात त्या वारीमध्ये। कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे तिथं बघत नाहीत, पण तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद आहे। तो आनंद आहे, हा आनंद जीवनामध्ये प्राप्त होणार पण नाही, पण तो आनंद कुठं असेल? तो वारीमध्ये। म्हणून काही न करता आलंय एक तरी वारी केली। कारण काय माहिती का, वाऱ्या भरपूर लोक करतात। मग आपली म्हणजे जशी साईबाबांची वारी असते किंवा कुठल्या आपल्या इष्टदेवताची, जे आपले कुलदेवता, ती वारी वेगळी आहे। पण ही जी आषाढी वारी हिला फार महत्त्व आहे। आज लाखो लोक आज जगामध्ये
जगामध्ये नोंद झालेली आहे ह्या वारीची. कारण वारी अशी आहे की अहंकारातून वारीमध्ये जाणं म्हणजे अहंकार निघून, म्हणजे की काम क्रोध विकार मद मस्त निघून गेलं की त्याला वारीचं प्रकार हे होतात, प्राप्त होतात. म्हणून ज्ञानोपराया, जगद्गुरु तुकोबराया, समर्थ रामदास स्वामी, सर्व संतांनी अनेक त्या वाटेने चाललेले आहेत. आज आपला परत चाललेला आहे समर्थांचा. आज 2 वर्ष झाल्या, 350 वर्षानंतर समर्थ पंढरपूरला गेलेत. समर्थांना साक्षात प्रभू रायाचं दर्शन झालं. पंढरपूरला कोण आहे? भगवंत पांडुरंग आहे, जगाचा मालक आहे. पण समर्थांनी देवाचं दर्शन घेतलं तर समर्थांना रामाचं दर्शन झालं. इथे कार्य उभा श्रीरामा. हां, म्हणजे समर्थांनी पहिलं वारे करताना की रामनामाचा जप केला, तो आपल्याबरोबर आणला आणि तो जगाला वाटला. हा प्रसाद आहे संतांचा आणि तो प्रसाद आज आपण सेवन करतोय. आणि प्रसाद सेवन करताना आपलं जीवन सार्थकी कसं लागावं हे संतांनी आटापिटा केली. जेव्हा संत होते तेव्हा लोकांना त्यांना अनेक म्हणजे त्यांना नको ते लोक बोलले संतांना, जसं ज्ञानोबराय असेल, तुकोबराय असतील. पण त्यांच्यानंतर आपण जन्माला आलोत, आपण भाग्यवंत आहोत. भाग्यवंत म्हणूतया शरण गेले पंढरी राया. म्हणून आज आपण म्हणजे पंढरपूरची वारी का करतो की जगाचा मालक आज तिथे उभा आहे. पंढरपूरला कोणी जावं आणि कोणी जावं आणि ते त्या माते हात लावं. देव कुठं आहे का दरबार म्हणजे ह्याच्यामध्ये नाहीये, कुठे मंदिरात देव कळसावरती. तेव्हा त्या मातेला जरी हात लावला, एक प्रदक्षिणा मारली, ते देवाची प्राप्ती झाल्याशिवाय जाणार नाही. म्हणून संतांच्या वारीमध्ये आपण आज भाग्यवान मंडळी आहोत. का की आपल्याला सद्गुरूची कृपा झालेली आहे. आज आपल्या समर्थांचा रथ माऊली बरोबर चालतो. आता गेल्या वर्षी बघा ना, त्या वाटेने ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. पण एका बाजूला जेव्हा समर्थांचा रथ निघाला, त्या रथावरती एकच जयघोष, श्रीराम जय राम जय जय राम. सगळे लोक चाट पडलेत. म्हणजे हे काय साधूची आपली उपासना आहे. साधूची काय माहिती का की उपासनेशिवाय कुठला प्राप्त घडत नाही किंवा मार्ग सापडत नाही. म्हणून जरी आपण चिंतन जरी केलं समर्थांचं, कारण काय माहिती का की ज्या समर्थांनी 27-28 वर्षे आपल्या रामदास पठारामध्ये ग्रंथ लिहिला दासबोध, आपण त्यातलं काही म्हणजे घेत नाही आपण. पण घेतलं ना, त्या ज्या भूमीला हात लावला किंवा कान लावला ना, तरी एकच जयघोष आहे, श्रीराम जय राम जय जय राम. कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांची भेट कुठं झाली असेल ते रामदास पठारामध्ये. म्हणजे भक्ती आणि शक्ती ही एकत्र आली. आणि आपण भाग्यवान मंडळी आहोत का ज्या गावात आपला जन्म झाला, आपण काहीतरी पहिल्या ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल म्हणून आपल्या रामदास पठारामध्ये हा जन्म आपल्याला प्राप्त झाला. म्हणून वारीमध्ये जाणं फार महत्वाचं आहे. बघा, गणेशनाथ बाबांनी आळंदीची वारी चालू केली. गुरुदेवांनी आळंदी ते पंढरपूर. का माझा साधक भगवंताच्या चरणाजवळ जायला पाहिजे. जगाचा मालक देव कुठं असेल तो सद्गुरूंजवळ आहे. गुरुपाशी देव आहे, वारं वारं सांगू काही. म्हणून तुकोबाराय बोलतात की जाय जाय तू पंढरी आणि होय होय वार करी. साधू संतांच्या दाटणी तुका जाय लोटांगणी. आपण तर साधू संतां ज्या मार्गाने संत गेलेत त्या मार्गाने आज आपण जात आहोत. म्हणून ही जन्म मरणाची वारी जीवनामध्ये नाही काही नाही करता आले, पण एक दिवस 365 दिवसामधले एक दिवस जरी आपण पंढरपूरला गेलो ना, तरी आपल्या जीवनाचं सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काय आहे की जगाची तीर्थ ही कुठं असतील ते आपल्या आई वडिलांच्या चरणाजवळ. आई वडिलांना जर आपण स्मरण केलं तर साक्षात पांडुरंगाची भेट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे गुरु, सद्गुरू आणि आई वडील यांची सेवा करणं फार निमित्त. देव कुठे आहे? देव चरणाजवळ आहे. देव तुमच्या आमच्यामध्ये. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निदान. म्हणजे तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा. म्हणजे माणसामध्ये देव आहे. आपण एकामेकांच्या पाया पडतो ना. बघा, 5 वर्षाचा मुलगा असू द्या, 25 वर्षाचा मुलगा असू द्या, 50 वर्षाचा मुलगा असू द्या, 90 वर्षाचा आजोबा असू द्या, वारीमध्ये चालतात का नाही? पण ते 90 वर्षाचे आजोबा
त्या 5 वर्षाच्या मुलाच्या पाया पडतात. हे खरं वारीचं महत्व आहे. वारी म्हणजे तिथं भेदभाव नाही आहे, कारण देव सर्वांचा आहे. सर्व गटी राम देहात एक. हां, देव हा एकच आहे, त्याच्यामध्ये आत्माने आपला आत्मा एकच आहे. फक्त तो जाणल्या पाहिजे. आपण काय करतो, आपलं एक आहे की देवाकडे न जाता आपण चमत्कारासाठी तिकडे धावतो आपण. कारण काय, देव आहे, देव नाही आहे, देव आहे. अहो संतांनी एवढं 750 वर्षापर्यंत ज्ञानोबारायांनी पायी वारी केली, म्हणजे पायी चालली, आणि त्या वारीमध्ये आपण चालतो. हा चमत्कार नाही, हा नमस्कार आहे. पण लोक चमत्कारकडे लोक धावतात, नमस्कारकडे कोण धावत नाही. मग देव कुठं असेल ना, तो पंढरपुरामध्ये. आमच्या जनाबाईंनी तर साक्षात देवाला नुसतं बघितल्यावरती देवाला हृदयामध्ये साठवल्यावरती ती तिथंच गाढ झाली, म्हणजे तिथंच थांबली. आणि त्या मंदिरामध्ये देवाचा तिचं एक रूप झालं की देवा मी तुझी त्यात सेवा करणार आहे, मी आता गावी जाणार नाही परत. म्हणजे ह्या वारीचं एवढं महत्व आहे की खटनट यावे शुद्ध होऊन. जरी त्या चंद्रभागेमध्ये नाही स्नान केलं, पण नुसतं जर डोक्यात पाणी टाकलं ना, तर ते पाप, म्हणजे नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरून राहील. पण ते देवाला धरून राहिल्या पाहिजे. त्याच्या अंतःकरणातून काम, क्रोध, विकार, मद मस्ती निघून गेल्यानंतर तो खरा वारकरी. जो नित्यनेमाची वारी करतो तो वारकरी. जो पंढरपूरला जातो, तो वारी चालतो, एक दिवस का होईना, पण तो पण वारकरी. म्हणून ही वारी फार करणं फार महत्त्वाचं आहे. कारण ती वाट आहे ना, ती मवाळ वाट आहे. त्या वाटेने संत गेलेले आहेत, आणि वाट बोलते. ती काय बोलते, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. बघा, नित्यनेमाची वारी आहे. आता बघा, तर ज्ञानोबारांच्या पालखीमध्ये शिस्त आहे, म्हणजे ज्यांना नंबर भेटला. आता आपली वारी आहे हे रथाच्या मागे 183 नंबर. हां, जशी पालखी म्हणजे माऊलीची पालखी निघाली की त्यामागे नंबर असतात, आणि त्या नंबराप्रमाणे त्या वारी म्हणजे त्या निघतात त्या वाऱ्या. आपण ज्यांना नंबर नाही, मग ते काय माहिती का, मोकाट असतात. फक्त टाळ मृदून घ्यायचं आणि धावत जायचं. पण त्याला शिस्त आहे वारीमध्ये. जो वारी शिस्त चालतो ना, तो वारकरी. आता तिथं हौशी गवशी नवशे भरपूर आहेत, पण काहीतरी त्या वारीचं काहीतरी तिथं हे असतं, म्हणजे त्याला तिथं काहीतरी बंधन आहे त्या वारीमध्ये. तो शिस्ती चालतो, तो नेमाचं भजन करतो, नेमाची गाथा वाचतो, नेमाचा काकडा बोलतो, तो खरा वारकरी. आणि काकडा हा वारकऱ्यांचं म्हणजे काय म्हणतात ना, की एक प्राण आहे. हरिपाठ आणि काकडा, कारण काकड्यामध्ये भक्ताचं आणि देवाचं सार्थक आहे. त्यामध्ये भक्त देवाला जागा करतोय, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीने आता. म्हणजे देव भक्ताला जागा करतो. संतांनी बी देवाला जागा केलं, बाबा उठा पांडुरंगा उठा, आता दर्शन द्या. म्हणजे संतांनी जागा केलं, संतांनी आपल्या जागा केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीने आता, चुकवा व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रधन बंधू सोयरे पिसून. म्हणजे संतांनी आपल्याला वेळोवेळी जागा केलेले. म्हणून जर संतांना शरण जायचं असेल किंवा देवाला शरण जायचं असेल तर सद्गुरूला करणं फार महत्त्वाचं आहे. कारण जीवनात सद्गुरू नाही केला ना, त्याचा परमार्थ वाया गेला. कारण आपल्या गावामध्ये बघा, आता आपल्या गावामध्ये जवळजवळ 50 कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. पण ही कृपा कोणाची, ही सद्गुरूंची कृपा आहे. तर सद्गुरूच आले नसते पठारला, अहो आपल्या एक खेडेगावमध्ये एक हेलिकॉप्टर उतरते, बाबासाहेब पुरंदरे येत आहेत. ही कुणाची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. आपण काय आहे की आता सांगतो तुम्हाला, माझा अनुभव सांगतो तुम्हाला, की सद्गुरू आणि समर्थांची कृपा. जेव्हा आम्ही या भजनाच्या माध्यमातून फक्त बाबांच्या विचाराने आम्ही कामं केलेली आहेत आपल्या भोजन मंडपाचं. म्हणजे बघा, समर्थांची कृपा आणि सद्गुरूंची कृपा. 350 वर्षानंतर समर्थांच्या पादुका आपल्या म्हणजे 21 डिसेंबर 2023 गडावरती आल्या. आणि आल्यानंतर बघा सद्गुरूंची कृपा,
म्हणजे म्हणजे समर्थांनी देह ठेवल्यानंतर 350 वर्षानंतर समर्थ आपल्या पठारामध्ये येत आहेत पादुकांच्या रूपामध्ये. आणि समर्थांना आपण बघितलं नाहीये, पण सद्गुरूंच्या कृपेने त्या पादुकाचं दर्शन आपल्याला साक्षात झालं. म्हणजे समर्थ आपल्या पठाराला आलेत. ही कृष्णाची कृपा आहे, ही सद्गुरूंची कृपा आहे. त्या पादुका आल्यानंतर आपल्याला कीर्तन मंडपाचं काम करायचं होतं. आणि बाबांना मी अगोदर बोलतो की बाबा आपल्याला एक कीर्तन मंडपाचं काम करायचं. जसं भोजन मंडपाचं काम झालं तसं एक कीर्तन मंडपाचं काम करायचं आहे. तर बाबा काय बोलले की बळीराम हे काम मोठे आहे, नाही मला बाबा तुम्ही नारळ वाढवा. आणि बघा म्हणजे समर्थांची कृपा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद एका महिन्यामध्ये म्हणजे 21 डिसेंबरला 1 जानेवारीला काम झालं, 8 फेब्रुवारीला आपला कार्यक्रम सप्ताह चालू झाला, 6 तारखेला काम पूर्ण झालं, 6 फेब्रुवारीला. ही कुणाची कृपा आहे. आणि काम असं पटापट झालं एका महिन्यामध्ये. आज म्हणजे आज भव्य दिव्य आपलं आज मंदिर दिसतंय. ही कुणाची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. आणि साक्षात समर्थ आहेत. समर्थ आपल्या मंदिरामध्ये साक्षात समर्थ सगळ्यांना दर्शन देत आहेत. म्हणून आम्ही समर्थांचे आणि आमची उपासना. पण अंतःकरणातून जर समर्थांचं स्मरण केलं तर समर्थ सर्वांनाच पाठीशी उभे असतात. आपलं कसं आहे संसारिक माणसाचं, जेव्हा संकट येतात तेव्हा आपण देवाचा धावा करतो. आपण नित्यनेमाने पूजा कधी करत नाही. जेव्हा संकट आलं की आपण देवाची हे करतो, उपासना करतो. आता वारीमध्ये जे माणसं जातात त्या वारीमध्ये न लगते सायाचं जावे वनांतरात. वारीमध्ये काही तिथं काही न्यायची गरज नाही. पण अंतःकरणातून जर आपण त्या वारीमध्ये गेलो तर देवाची प्राप्ती झाल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. किंवा हरी प्राप्तीशी उपाय सर्व संतांचे पायी. वारी अशी अंतःकरणातून आहे. आपल्या अंतःकरणातून काम क्रोध वगैरे गेलं ना की आपण खरा वारकरी. पण वारीमध्ये जाणं फार महत्वाचं आहे. कारण त्या वारीमध्ये बघा नुसतं जरी माऊली हाक मारलं ना तरी अंतःकरणातून जिव्हाळा निर्माण तयार होतो. म्हणजे जसं आईचं आणि बाळाचं जसं एक मत होतं तसं वारकऱ्यांचं आणि संतांचं एक मत होतं. नुसते माऊली एकच गजर बघा तुम्ही. आणि आज त्या वारकरी संप्रदायामध्ये आज हजारो कीर्तनकार तयार झालेत, हजारो गायनचरणे तयार झालेत. ही कुणाची कृपा आहे? माऊलीची कृपा आहे, संतांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. आता आपल्या संप्रदाय बघा ना, आज जवळजवळ आपल्या संप्रदायामध्ये गणेशनाथ महाराज परिवारामध्ये आज जवळजवळ मला वाटतं की प्रत्येक गावामध्ये 50 तरी कीर्तनकार तयार झाले असतील. प्रत्येक एक पण बाहेरचा नाही. अहो कुणाला बसवा त्या गादीवरती, समर्थ त्याला काहीतरी बोलायचे येत येतात. म्हणजे हा अनुभव आहे आपल्याला काय येत होतं, काहीच येत नव्हतं आपल्याला. आपलं शिक्षण किती आहे, पण कुणाची तर कृपा आहे ना, आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद फार महत्त्वाचा आहे, मोलाचा आहे. आईवडिलांचा आशीर्वाद तो वेगळाच आहे, त्यांची कृपा आहेच. पण ह्या मार्गामध्ये येण्याकरता सद्गुरूची कृपा आहे. म्हणून सद्गुरूंना पहिलं शरण जाणं फार महत्त्वाचं आहे. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर मग पुढची वाट आहे. कारण काय आहे, वाट दाखवणारे, मग बोललो मी, वाट दाखवणारे भरपूर आहेत, वाट लावणारे भरपूर आहेत, पण वाट दाखवणारे दोघंच आहेत, एक संत आणि एक दुसरे सद्गुरू. हे आपल्या जीवनाचे गाईड आहेत. संत आणि सद्गुरू हे आपल्या जीवनाचे गाईड आहेत. जसं एखाद्या मुलाने अभ्यास केला गाईड बघून की तो तसं पेपर लिहितो, तसं जीवनामध्ये किंवा परमार्थामध्ये संत आणि सद्गुरू हे आपल्या जीवनाचे गाईड आहेत. कारण अनेक तुकोबरायांनी, समर्थांनी अनेक जन्माची साधना केली. तुकोबरायांनी, नामदेव महाराजांनी अनेक जन्माची साधना केल्यानंतर देवाची प्राप्ती झाली. तुकोबराया 5वा वेद आहेत. म्हणून तुकोबरायांनी एवढी साधना केली की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. भगवंतानी कधी कृपा केली? किंवा मागच्या जन्माचं चांगलं कर्म होतं म्हणून भगवंतानी कृपा केली. आता आपण मागच्या जन्मामध्ये चांगलं होतो तर ह्या जन्मामध्ये आपल्याला हे सगळं बघायला भेटते, वारीमध्ये चालायला भेटतंय. पण समर्थांच्या वारीमध्ये चालणं म्हणजे साक्षात समर्थ त्या वाटेने चालतायत. कारण समर्थ त्या वाटेने चाललेले आहेत. म्हणून आज आपण कृपा एक मनामध्ये म्हणजे इच्छा निर्माण करायची की ज्या वाटेने समर्थ चाललेत, ज्या वाटेने संत चाललेत, त्या वाटेने आज आपण चालतो आहोत. मग कुणाची ही कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. अहो अनेक वारकरी
त्या रस्त्याने बघा, कोणी पाणी देते, कोणी बिस्किट वाटते, कोणी काय करते. ही कुणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे. देणारा भरपूर आहे, कारण तो उदार आहे. संत उदार उदार हे भांडार आहे सगळं. फक्त इथं घ्यायचंय. माग त्याची पुरे, धनी अनेकांची उरे. तुका म्हणे पोते. हा, हे किती पण घ्या, एक कधीच खाली होणार. 750 वर्षापूर्वी आपण हरिमुखी म्हणा घेतोय. नुसतं मुखाने जरी हरिपाठ केला, हरीला पाठ करा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नुसतं मुखाने जरी तुम्ही हरीला जरी पाठ केला तर त्याचा हरिपाठ झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे हरिपाठ करण्याकरता ही कोणाची कृपा असेल तर सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून सद्गुरूला फार शरण जाणं फार महत्वाचं आहे. वारी अशी घडत नाही येऊ. वारी हे जन्म मरणाची वारी आहे. आता आपण वारी करतोय, पण आपली मुलं वारी करते सांगू शकत नाही. पण आपला नातू पंतू तो वारी, तू काय माहिती का की भजन कीर्तन आहे आता आपण करतोय. आपला मुलगा नाही करणार, पण त्या मुलाचा मुलगा नातू पंतू हे करू शकतात. कारण काय की अनेक जन्माची साधना ती वाया जात नाही. ते कुठल्या मार्गाने ती हे होती. पुन्हा आपण ज्या सद्गुरूंनी, ज्या संत ज्या आपल्याला वाट दाखवलेत त्या वाटेने आपण गेलो तर आपल्याला जो आनंदाचा जो मार्ग आहे तो भेटल्याशिवाय राहणार नाही. कारण सुख कुठे आहे? देवाजवळ आहे, संतांजवळ आहे, सद्गुरूंजवळ सुख आहे. म्हणून समर्थांच्या वारीमध्ये चालतोय आपण. रामदास पठार भाग्यवान मंडळी आहोत. ही सद्गुरूंची कृपा आहे आपल्यावरती. नुसता जरी मस्तकावर हात ठेवला ना तर म्हणजे त्याच्यावरती परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हा सगळा सोपा मार्ग आहे. परमार्थ हा सोपा मार्ग आहे. बाबा बोलतात ना, परमार्थामध्ये एवढा सोपा मार्ग आहे. फक्त मुखाने जरी तुम्ही हरीला पाठ केला, त्याचा हरिपाठ झाल्याशिवाय राहणार नाही. मी बाबांच्या मुखातून एक शब्द ऐकलेत. नुसतं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, एवढं बाबा बुद्ध बोललेत. एवढं बोलल्यानंतर माणसाला त्याचा वेध लागतो. सकाळी उठल्यावरती आपण हरिपाठ करतो, काकडा करतो. आपण का करतो? तर आपलं चांगले दिवस जावं, आपला संसार सुखाचा व्हावा. माऊलीने जगाचा संसार सुखाचा केला महाराज. स्वतःने त्रास करून घेतला. त्याला असं वाटतं की बाबा जाऊ दे, लोकांनी मला त्रास दिला, आता जाऊ द्या, सोडून द्या. पण ते गेल्यानंतर जगाचा सुखाचा केला. अवघाचे संसार आणि आनंदी भरणे, म्हणजे जगाचा संसार सुखाचा व्हावा. मग संतांनी आपल्यासाठी रात्रंदिवस तळमळ करत होते. म्हणून ज्या वाटेने संत गेलेत, ज्या वाटेने सद्गुरू गेलेत, त्या वाटेने आपण चालत आहोत. ही कुणाची कृपा आहे? सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून या जन्म मरणाच्या वारीमध्ये आज चांगला एक उपक्रम राबवला आमच्या विकदादांनी. त्याची प्रगती अशीच घडत राहो. आध्यात्मिक असो, सामाजिक असो, राजकारणी असो, क्रीडा क्षेत्रामध्ये असो, त्याने अशी त्याची प्रगती घडत राहू. आणि आपल्या गावचा म्हणजे एक मला तर खरंच आनंद वाटला या मुलांचा. विक्रांत नलवडेंचा एक चांगला एक उपक्रम राबवलेला आहे. त्याने आपल्या गावामध्ये आज त्यांनी म्हणजे प्रगती चांगली होत आहे त्याची. आणि त्याने असे त्याचं मार्गक्रमण चांगलं वाढत राहो ही समर्थांजवळ मी प्रार्थना करतो, बाबांजवळ प्रार्थना करतो. आणि झाली सेवा समर्थांच्या अर्पण करतो. आणि अशीच आपली समर्थांची वारी सगळ्यांच्या मुखामध्ये घडत राहू. सर्वांनी त्या वारीचं महत्त्व म्हणजे त्या वारीमध्ये यावं आणि सर्वांना प्रसाद घ्यावं. कारण काय साक्षात समर्थ त्या वारीमध्ये चालतायत आणि आपण आज समर्थ चालतायत म्हणजे काहीतरी आपली कृपा आहे. कुणाची आईवडिलांची कृपा आहे, सद्गुरूंची कृपा आहे. मग त्या मार्गाने आपण सर्वांना जायचं आहे. आणि एक ना एक दिवस वारीमध्ये समर्थांच्या वारीत चालायला पाहिजे आपल्या. कारण काय माहिती का, आपल्याला त्या वारीमध्ये म्हणजे सगळी व्यवस्था केली आहे बाबांनी. फक्त जायचं आहे, तो प्रसाद घ्यायचा आहे, तो सेवन करायचा आहे. ह्यालाच वारी बोलतात. आणि हाच खरं वारकरी यांचा धर्म आहे. झाली सेवा समर्थ चरणी, पांडुरंगा चरणी अर्पण करतो. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर समर्थ रामदास स्वानंद सुखैवाची सद्गुरु स्वामी हरिंद्र वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी.
जय जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.